रत्नागिरीमध्ये 16 जून पासून शाळा सुरू होणार आहे। लांजा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या छतांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी प्रस्ताव देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। 16 तारखेला शाळा चालू होणार आहे। तर ही इमारत जी आहे ही पूर्णपणे नादुरुस्त आहे। या इमारतीमध्ये मुलं बसण्याच्या अयोग्यतेची राहिलेली आहे, परंतु या शाळेमध्ये गळतीमुळे मुलं सुद्धा बसू शकत नाहीत। आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय। शासन मुलांच्या जीवितानिशी खेळतंय असं आम्हाला वाटतंय, परंतु या शाळेची डागडुजी व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे व लवकरात लवकर जी गळती आहे ती थांबवावी अशी माझी विनंती आहे। त्याचबरोबर जे शौचालय आहे ते सुद्धा नादुरुस्त आहे। त्या शौचालयासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।